गुड मॉर्निंग. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट केलं होतं एक्सरसाइज 3.2 ए मधलं. त्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल बघितले. आता एक्झाम्पल नंबर 3 आज आपण बघणार आहे. आता त्या दोन नंबरच्या एक्झाम सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं की डिनोमिनेटर नुसार म्हणजे डिनोमिनेटरचा जो अँगल होता त्यानुसार आपण न्यूमरेटर मध्ये चेंजेस केलं होतं. त्याच प्रकारचा हा एक्झाम्पल पण त्याच पद्धतीचा आहे आणि यामध्ये पण आपल्याला तीच क्रिया करावी लागणार आहे. आता इथलं डिनोमिनेटरचा जो अँगल आहे काय x प्लस बी, इथं पण आपल्याला x सोबत काय आणायचं बी आणायचं प्लस बी आणायचं. तर प्लस बी आणायचं म्हटल्यावर तिथं काय करावं लागेल मायनस बी घ्यावंच लागणार आहे बरोबर. तर काय करणार आपण मग इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ काय ना x प्लस बी मायनस बी आणि मायनस ए इथं आहेच, फक्त आपण इथं डिनोमिनेटरचा जो अँगल आहे त्यानुसार इथं चेंजेस केलं अपॉन कॉस ऑफ x प्लस बी इंटू dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता या ठिकाणी कॉस ऑफ x प्लस बी आहे इथं पण x प्लस बी सेपरेट घ्या म्हणजेच काय ना साइन ऑफ इन ब्रॅकेट साइन ऑफ इन ब्रॅकेट काय ना इन ब्रॅकेट मध्ये घ्या आपण x प्लस बी घेतलं. डिनोमिनेटर मध्ये जो अँगल आहे तोच अँगल इथं आला मायनस. आता मायनस बी मायनस ए म्हणजे यातून जर आपण मायनस कॉमन काढलं तर काय येणार a प्लस बी होणार बरोबर. म्हणजे ए अगोदर घेतल्यानंतर बी लिहिलं मायनस कॉमन काढल्यानंतर दोन्ही निगेटिव्ह आहे निगेटिव्हचं काय येणार पॉझिटिव्ह होणार अपॉन कॉस ऑफ x प्लस बी इंटू dx. आता न्यूमरेटर मध्ये पहा साइन ऑफ a मायनस बी या स्वरूपात आलं म्हणजे दोन टर्म्स मिळाले आपल्याला a आणि b. सपोज हा a आणि हा b. तर साइन ऑफ a प्लस a मायनस b चा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. काय बघितलेला आहे सीन्स मध्ये इथे लिहून घेऊ आपण साइन ऑफ a मायनस b इक्वल टू काय साइन a इंटू कॉस b. इथं मायनस आहे तर मायनसच राहणार कॉस a इंटू साइन b. या फॉर्म्युलेचा उपयोग आपल्याला इथं करता येईल. काय येणार मग इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ काय येणार साइन a इंटू कॉस b. तर साइन a काय a मीन्स x प्लस b इंटू कॉस b मीन्स a प्लस b आणि मायनस आहे म्हणून इथं मायनस म्हणून मायनस नंतर कॉस ऑफ a मीन्स x प्लस b इंटू साइन ऑफ b मीन्स a प्लस b अपॉन काय ना कॉस ऑफ x प्लस b इंटू dx. आता इथपर्यंत समजलं. इथं काय केलं आपण फक्त फॉर्म्युला यूज केला त्यानुसार आपण त्याची मांडणी केली. आता बघा न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स आहे. हा एक टर्म्स फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म्स दोन टर्म्स आहे टू टर्म्स डिवाइड बाय. आता डिवाइड मध्ये एकच टर्म्स आहे ह्या टर्म्स ने काय करू शकतो आपण सेपरेट डिवाइड म्हणजेच काय ना इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेपरेट डिवाइड करा साइन ऑफ x प्लस बी इंटू कॉस ऑफ a प्लस बी अपॉन कॉस ऑफ x प्लस बी. याला होल ब्रॅकेट मध्ये घ्या नंतर मायनस डिवाइड बाय सेपरेट डिवाइड मायनस कॉस ऑफ x प्लस बी इंटू साइन ऑफ a प्लस बी अपॉन कॉस ऑफ x प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आता इथं सेपरेट डिवाइड केल्यानंतर काही कॅन्सल होतं का ते बघायचं. काय कॅन्सल होणार cos ऑफ x प्लस बी cos ऑफ x प्लस बी गेट कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ इथं काही कॅन्सल होतं का नाही होत परंतु साइन ऑफ x प्लस बी cos ऑफ x प्लस बी सेम अँगल आहे तर साइन अपॉन cos मीन्स tan ऑफ x प्लस बी इंटू cos ऑफ a प्लस बी मायनस स्टेप बाय स्टेप जे क्रिया दिसते ती क्रिया करायची. आता इथं राहिलं काय
ते लिहून टाका साइन ऑफ a प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट इनटू dx. जिथं जे कॅन्सल होतं ते कॅन्सल केलं आणि राहिलेले टर्म्स आपण इथं फक्त फॉर्म्युला यूज केला साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. त्यानुसार आता इथं पहा कॉस ऑफ a प्लस बी, a कॉन्स्टंट b पण कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही आहे, हे समोर येणार बरोबर. आणि टॅनचं इंटिग्रेशन आपण आता काढू शकतो. इथं साइन ऑफ a प्लस बी मीन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं जसं 1 चं इंटिग्रेशन आपण काढतो समजा 4 dx, तर 4 बाहेर येतं, 1 चं इंटिग्रेशन x येतं, आहे की नाही, म्हणजे 4x इंटिग्रेशन काय आलं तिथं 4x. तर तिथं इथं पण काय येणार, आपण सेपरेट इंटिग्रेशन घेतल्यानंतर कॉन्स्टंट बाहेर येईल, म्हणजेच काय येणार कॉन्स्टंट काय इथं कॉस ऑफ a प्लस बी आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ x प्लस बी इंटू dx मायनस साइन ऑफ a प्लस बी इंटू 1 येतं, म्हणजे काहीच नाही, म्हणजे साइन ऑफ a प्लस बी आणि इंटिग्रेशन काय राहणार तिथं 1 dx. अशा प्रकारे आपण काय करणार तिथं मग आता इक्वल टू कॉस ऑफ a प्लस बी आणि इंटिग्रेशन ऑफ टॅनचं इंटिग्रेशन आपण पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे, टॅन x चं इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन x, परंतु टॅनचं इंटिग्रेशन पाहिलेलं आपण log ऑफ मॉड ऑफ sec x. मग काय येणार log ऑफ मॉड ऑफ sec x च्या ठिकाणी x प्लस b आहे, तर sec ऑफ x प्लस b, x ला मल्टिप्लाय मध्ये काय हे घेता नाहीये म्हणून डिवाइड मध्ये काही घ्यायची गरज नाही, मायनस साइन ऑफ a प्लस b आणि इनटू 1 dx हा कॉन्स्टंट आहे, 1 dx इंटिग्रेशन x आणि नंतर प्लस c. शेवटी इंटिग्रेशन कॉन्स्टंट लिहायचं विसरायचं नाही सर्व इंटिग्रेशन काढल्यानंतर. मग काय करणार आपण आता, समोर आहेच कॉन्स्टंट किंवा x समोर घ्या किंवा असं ठेवलं तरी चालेल, हा झाला तसं सेव्ह आन्सर ॲज इट इज इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. तर याच्यानंतरचं जो एक्झाम्पल आहे ते आता आपण बघू. एक्झाम्पल नंबर 4. काय एक्झाम्पल नंबर 4, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन sin x into cos x plus 2 cos square x into dx. या अगोदरचं एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचं होतं, हा वेगळ्या पद्धतीचं. आता जशी सिच्युएशन आहे तसं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागणार आहे बरोबर. आता इथं आपण सबस्टिट्यूशन मेथड बघत आहे. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय एक फंक्शन असतो आणि एक त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं. मग तसं आहे का इथं ते बघायचं पाहिजे. सेपरेट फंक्शन तर नाहीये, सेपरेट फंक्शन असेल तर आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढतो. आता इथं पहा sin x into cos x आहे आणि इथं 2 cos square x आहे. आता 2 cos square x चं डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय येणार 2 इज कॉन्स्टंट cos square चं डेरिव्हेटिव्ह 2 cos x बरोबर. काय येणार 2 cos x आणि पुन्हा cos x चं डेरिव्हेटिव्ह sin x, म्हणजे 4 sin x into cos x. इथं sin x into cos x आहे पण 4 राहील, परंतु हे कुठं पाहिजे न्यूमरेटर मध्ये पाहिजे, त्याच्यासोबत मल्टिप्लाय ऍडिशन मध्ये नाही पाहिजे. न्यूमरेटर मध्ये असलं असतं तर मग आपण सबस्टिट्यूशन मध्ये घेतलं असतं 2 cos square x. आता या ठिकाणी इथं 1 आहे न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये कोणतं फंक्शन नाही आहे, 1 आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला फंक्शन आहे का नाहीये, मग काय करता येईल आपल्याला इथं जर आपण cos square ने डिवाइड केलं तर cos square गेट कॅन्सल, इथं पण करावं लागेल cos square ने डिवाइड. cos square ने डिवाइड केलं तर काय होणार, एक cos हा कॅन्सल होणार, खाली राहणार cos, खाली काय राहणार जसं sin x into cos x upon cos square x आणि वरती पण 1 ला पण cos square ने डिवाइड केलं तर खाली इथं प्लस 2 cos square x upon cos square x हा कॅन्सल होणार, इथलं हा कॅन्सल, याच्यातलं एक कॅन्सल आणि इथं 1 upon cos square म्हणजे sec square, म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय मिळणार आपल्याला sec square आणि इथं काय येणार 1 upon, म्हणजे इथं न्यूमरेटर मध्ये येणार sec square 1 upon cos square x आणि खाली येणार sin upon cos means tan x आणि प्लस इथं राहणार 2, म्हणजे पहा tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x, म्हणजे पहिले आपल्याला क्रिया काय करावं लागेल, याला सिम्प्लिफाय करावं लागेल आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे इथं आपल्याला काय करता येईल, म्हणजे हे वेगळ्या पद्धतीचं थोडं चेंजेस याच्यामध्ये. डिवाइडिंग बाय काय करता येईल इथं पहिले, डिवाइडिंग बाय cos square x to n and d. n means numerator and d means denominator equal इंटिग्रेशन, म्हणजे 1 ला पण काय करणार आपण 1 divided by cos square x अपॉन
खाली sin x into cos x upon cos square x plus 2 cos square x upon cos square x. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड यूज करण्यासाठी आपण इथं पहिले याच्यामध्ये चेंजेस करूया. म्हणजे cos square x ने डिवाइड केल्यानंतर तशा प्रकारचे फंक्शन तिथं तयार होतात आणि नंतर आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. cos x गेट कॅन्सल, स्क्वेअर गेट कॅन्सल, cos square गेट कॅन्सल, cos square गेट कॅन्सल इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 upon cos means sec, 1 upon cos square means sec square x upon sin upon cos. इथे एक cos राहिला आहे की नाही, एक cos कॅन्सल झाला, इथे स्क्वेअर मध्ये एक कॅन्सल झाला. sin upon cos means tan x आणि इथं cos square गेट कॅन्सल, इथं राहिलं 2 आणि into dx. आता पहा डिनॉमिनेटर मध्ये जे फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये बाय द कोरोलरी नुसार पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. कारण tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x आणि प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, sec square x plus 0 means sec square x. म्हणजे बाय द कोरोलरी त्यानुसार पण आपण इथं सॉल्व्ह करू शकतो ना. कोरोलरी नुसारच आपण सॉल्व्ह करू, त्याची पण तुम्हाला सवय असायला पाहिजे. मग बाय कोरोलरी कोणती कोरोलरी? इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x into dx equal to log of mod of f of x plus c. म्हणजे डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काय आहे ना, लॉग ऑफ डिनोमिनेटर. मग आता पहा डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे tan x plus 2. जर सविस्तर लिहायचं झालं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ काय tan x plus 2 याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? tan चं डेरिव्हेटिव्ह sec square x आणि प्लस 2 बरोबर प्लस 2. म्हणजे सांगण्याचा अर्थ बाय द कोरोलरी नुसार याच्यावरून डायरेक्ट आपण याचा आन्सर काय घेऊ शकतो मग tan x plus 2 चं डेरिव्हेटिव्ह sec square x आहे. म्हणजे डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे. म्हणजे या बाय द कोरोलरी म्हणून ही कोरोलरी लिहिणं आवश्यक आहे. नाहीतर मग सबस्टिट्यूशन मेथड यूज करा. सबस्टिट्यूशन पण मी सांगून देतो कसं करायचं, तुम्हाला जे वाटतं ते लिहून घ्या तुम्ही. मग काय ना त्याचं डायरेक्ट आन्सर लॉग ऑफ मॉड ऑफ डिनोमिनेटर. डिनोमिनेटर मीन्स tan x plus 2 plus c. हा झाला याचा आन्सर डायरेक्ट या कोरोलरी. ऑर म्हणजे इथून समोर ऑर मध्ये म्हणजे पुट tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x आहे म्हणून पुट आणि प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 असं म्हणून पुट काय करणार tan x सबस्टिट्यूशन मेथड प्लस 2 इक्वल टू t डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x आणि प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt upon dx. 0 plus sec square x means sec square dx डिवाइड मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये म्हणजे sec square x into dx equal to dt. म्हणजे पहा sec square x into dx ची व्हॅल्यू मिळाली आणि tan x plus 2 ची व्हॅल्यू घेतलेली आपण t यामध्ये पुट करा. therefore I equal to काय ना इंटिग्रेशन ऑफ sec square x into dx ची व्हॅल्यू काय आली dt. इथे लिहून टाकलं dt आणि वरती मग काय राहणार 1 आणि tan x plus 2 ची व्हॅल्यू काय घेतलेली आपण t. इथे t लिहिले 1 upon t चे इंटिग्रेशन log of t log of mod of t आणि प्लस c कारण व्हेरिएबल चेंज झालं. आता t ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती इथं पुट करा. काय ना log of mod of tan x plus 2 t ची व्हॅल्यू प्लस c. आन्सर सेम आले पहा. हा आन्सर आणि हा आन्सर. जर तुम्हाला वाटलं इथून हे याच्यावरून हे पण लिहू शकता इथपर्यंत आणि जर तुम्हाला वाटलं कोरोलरीचा उपयोग नाही करायचा तर मग इथून लिहायचं. समजलं? अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 हा क्वेश्चन नंबर 2 मधलं हे बघितलं.